नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24। भारतीय हवामान विभागानं मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यासाठी हाय अलर्ट जारी केलाय। पुढील 48 तासांत ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवली आहे। विशेषतः त्र्यंबकेश्वर आणि नाशिक परिसरात 300 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढगफुटी होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणं टाळावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं त्यांनी म्हटलं आहे। दरम्यान संभाव्य पूरस्थिती, दरड कोसळणे आणि इतर आपत्तींचा धोका लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावं, नदी नाल्यांच्या परिसरापासून दूर राहावं आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं। महत्त्वाचा जो अलर्ट आहे तो उद्याचा अलर्ट नाशिकला आहे। एक अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। शाळांना सुट्टी देणं असेल किंवा जिथे पाणी साचू शकतं अशा भागात काम करणं असेल, नाशिक शहर असेल किंवा नाशिक जिल्हा असेल, जो ग्रामीणचा भाग आहे तो भाग असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे अशा प्रकारच्या क्लाउड ब्रस्टमुळे जी परिस्थिती येऊ शकते त्याचं अँटिसिपेशन करून बऱ्याचशा उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। पण याच्यावर अतिशय करडी नजर ही आपल्याला ठेवावी लागेल, कारण हा एक मेजर इन्सिडन्स जो आहे तो या ठिकाणी आपल्याला संभावित आहे।